विनोदाची सल्तनत काबीज केलेले रत्नागिरीचे दोन बादशाह आज पुन्हा एकदा आपल्या जोडीचा हास्य पराक्रम गाजवायला सिद्ध आहेत. थोडक्यात काय, दर्जेदार फालतुगिरीसाठी तयार आहेत श्रमेश आणि प्रथमेश. बस नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवड्याला पडलं हे. बरेच दिवसांनी महालात आल्याचा आनंद वेगळाच आहे. त्यात आजूबाजूला खूप छान छान सण साजरे होत आहेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर दसरा, बाजूला दिवाळी, गटारी अमावस्या. बापरे, आईच्या गावात तुमचा ढोल अजून काय बंद होत झालेला दिसत नाही. आपण आपल्या महालातच आलेलं बरं. आजूबाजूला सणासुदीचे दिवस असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री टायटॅनिक बघून झालेला गावठी अव्हेंजर अजून उठलेला दिसत नाहीये. झालं, बापाच्या इज्जतीचं गटार उपसून झालं. बोल दादूस. हा, मी आलोय. हा आलास, मला माहिती आहे, माझ्यामुळेच आलास तू. बोल पुढचं काय ते. आता खूप दिवसाने आलोय. हा, तर सईवर शेर अर्ज करतो. करतोयस, आल्याला ठरवलंच आहेस. तर बोल. तो अर्ज किया है, इरशाद. तेरी तारीफ करूं कुछ ऐसे कि चांद भी शर्मा जाए. तेरी तारीफ करूं ऐसे कि चांद भी शर्मा जाए. वाह, खुदा से मन्नत मांगू मैं और दुआ तेरी कबूल हो जाए. येते एक मिनिटाच. वाह, प्राजक्ता तुझ्या ओढ. प्राजक्ताच्या दगडू इकडे. मला अडचं इंडिकेटर दाखवून गोरेगावला कुठे वळतोस? काय रे, काय रे मेंदू एक गाढवा, हा सौंदर्याचा गणलेला कारभार घेऊन कुठे चाललाय सगळ्या? दादूस, आज मी क्षितिजावर नाव कोरणार आहे. मेला तो क्षितिज, काय करणार आहेस त्याचं? दादूस, आज मी तुमच्या आयुष्यावर वेब सिरीज काढणार आहे. वेब सिरीज माझ्या आयुष्यावर? हो, का? कारण हल्ली वेब सिरीजचं मार्केट आहे. होय काय? दादूस, मला माझ्या नजरेतून तुमचं तिलिस्मी आयुष्य लोकांसमोर मांडायचं आहे. लोकांसमोर मांडायचं हे शब्द मला आवडले, पण तुझ्या नजरेतून हे शब्द ऐकल्यावर माझी एक किडनी स्वादुपिंडाच्या मागे जाऊन लपले. पहिलं दादूस, तुमचे काही क्षण, काही किस्से माझ्या पोटात आहेत. ते मला लोकांसमोर आणायचे आहेत. ही वेब सिरीज आली की तुम्ही अजरामर होणार. काय बोलतोस काय? तशी ही अजरामर होण्याची खाज मला आहेच, पण मला त्याच्या अगोदर विचार असं वाटतंय काय की या वेब सिरीज मध्ये काय आहे, सविस्तर सांगशील? दादूस, या वेब सिरीज मध्ये मी तुमच्या आयुष्याचा संघर्ष दाखवणार आहे. काय बोलतोस काय? माझ्या वेब सिरीजचं नाव असणार आहे अनारकली प्रोडक्शन प्रोड्यूस केवढा हा अकबरचा संघर्ष. संघर्ष मोठं लिहिणार आणि खाली छोटं टायटल ठेवणार. तुझा पॉज कधीतरी माझा जीव घेईल सलीम. पहिलं काय, पिढ्या गेल्या पण इतकं दळभद्री नाव मी कधी ऐकलेलं नाही. पण ठीक आहे, माझा एवढा संघर्ष जो तू दाखवणार आहेस ते लिहिण्यासाठी कोणते लेखक घेतलेस? सांग आता. शमेश प्रथमेश. अरे बापरे, त्यांच्या बाबतीत जो प्रश्न विचारला जातो तोच मी विचारतो. हे कोण? शमेश प्रथमेश माहित नाही? छे छे छे, ते पहिल्या सीझनचे उपविजेते. नाही आठवत. अहो दादूस, तिसऱ्या सीझनला विजेते झाले ते. छे रे, आठवतच नाहीये. थांबा, मध्ये 2 वर्ष नव्हते बघा. ते हो, अच्छा, आठवले आठवले.
चांगले आठवले. त्यातल्या एकाला किडा सुटला वेगळा करण्याचा. तो आठवला. काय ओळख आहे त्यांचं असणं लक्षात नाहीये पण नसण्याची चर्चा आहे. वा वा. असू दे. मुतारी लगेच बांधून होते. ताजमहाल बांधायला वेळच लागतो. सलीम कळलं काय? आणि 1 वर्षात त्यांनी प्लॉट विकला मग. पुढचं काय बोलू नकोस. नाहीतर काय, माझी उत्सुकता वाढीला लागले म्हणून विचारतो की यात अकबर कोण करणार आहे, सलमान की अक्षय? नाही दादूस, नाही. यात अकबर एक वेगळाच माणूस करणार आहे. होय. आपल्या इंडस्ट्रीचा स्टार हो. द प्रभाकर मोरे. म्हणजे वेब सिरीजला बजेटच नाही. बजेट खूप आहे. बजेट खूप आहे तरीही मोरे हो, का? कारण ये दिल मांगे मोरे. अच्छा, ठीक आहे. फक्त त्यांना सांगून ठेव काय? अकबर बेगमला ए वसाड्या, संध्याकाळच्या टायमाला नाश्ता करून ठेव, पोटात ढवळल्यासारखा होताय गो. असं बोलायला सांगू दे नको. नाही दादूस, घाबरू नका, कारण ह्यावेळी मोरे प्लेन मराठीत बोलणार आहे. काय बोलतोस काय? ते व्हेरिएशन देणार आहे. बापरे, त्यांनी मराठीचे क्लास सुद्धा लावले आहेत. कुणाकडे? प्रोफेसर अरुण कदम. काय म्हणतोस? दोघे मिळून मिक्सरला कधी मराठी भाषा लावतायत? घाबरू नका दादूस, अरुण कदमांनी हिमालयात जाऊन मराठी शिकली आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे. सगळी मराठी तिकडेच गोठवून ठेवले त्यांनी आणि एकटेच आले तिकडे. असू दे. पण आता हा प्रश्न मिटलेला आहे की अकबर ते करतायत. बरोबर. मला पुढे उत्सुकता लागल्याने विचार असं वाटतंय, बेगम कोण करताय? बेगम साठी एक वेगळा चेहरा निवडला आहे. वा, आपल्या इंडस्ट्रीची आघाडीची सिने तारका ओ, द प्रभाकर मोरे. म्हणजे अरे काय बजेटचा लोचा एवढा आहे? नाही दादोस, पहिले 2 एपिसोड प्रभाकर मोरे अकबर करणार, पुढचे 2 एपिसोड प्रभाकर मोरे बेगम करणार. काय बोलतोस का? बापरे, म्हणजे हनीमूनच्या सीनला प्रभाकर मोरेंना प्रभाकर मोरे दूध घेऊन येणार. युनिक आहे ना? युनिक कुठले? वांदे आहेत. आणि हा सीन टाकला तर तू वेब सिरीज मध्ये कसा येशील? चल विचार कर जरा. आणि मी म्हणतो बेगमचा रोल त्यांना देण्याचा हट्ट का? दादोस, कारण मला प्रभाकर मोरेंचा अभिनय जगासमोर आणायचा आहे. त्यापेक्षा बादली समोर दाखव. आणि बादलीला लात मारली, पाणी सांडलं आणि अभिनय वाहून गेला. मग तेच अपेक्षित आहे सलीम. तुला ह्याच्यातून काय साध्य करायचंय सलीम? दादोस, या वेब सिरीजच्या माध्यमातून मला प्रभाकर मोरेंना नॅशनल अवॉर्ड मिळवून द्यायचा आहे. नॅशनल अवॉर्ड तू त्यांना मिळवून देणार? हो. किचन मध्ये गेल्यावर जिरे आणि मोहरी याच्यात तू कन्फ्युज होतोस. नॅशनल अवॉर्डचा वार्ता करतोस तू. दादोस, तुम्हाला समजत नाहीये. काय? याला धक्का तंत्र म्हणतात. धक्का तंत्र? हल्ली वेब सिरीज मध्ये हे वापरलं जातं. होय काय? मी पण तसंच वापरतो आणि म्हणून प्रभाकर मोरेंना मी कास्ट केलंय. काय बोलतोस का? एवढंच काय, हा. मी माझ्या प्रत्येक एपिसोडची नावं सुद्धा वेगवेगळी ठेवली आहेत. काय ठेवलेस तू नाव मला सांग. माझ्या पहिल्या एपिसोडचं नाव आहे हा. नॉटी अकबर. नॉटी. जशी स्क्रीन समोर येते, हा. अकबरच्या फोटोला हार घातलेला असतो. पहिल्या सीन मध्ये माझे डांबे शिजले. ठेंगावर. पूर्ण ऐकून घ्या. हा मग आपण 50 वर्ष फ्लॅशबॅकला जातो. हा, मग ठीक आहे. वेब सिरीजचा गाजलेला पॅटर्न. वा. हा सीन घडतो दारू भट्टीच्या गुत्त्यावर. बापरे, तुला नॉर्मल लोकेशन भेटलंच नाही वाटतं. नो दादूस, तानसेन गुत्त्यावर बसलेला असतो आणि तुम्ही बाकड्याखाली झोपलेले असतात. बाकड्याखाली मी. तानसेन तुम्हाला बोलतो, ए अकबर किधर है तू बच्ची किधर है? किधर है बच्ची किधर है असं तानसेन मला म्हणतो. हो. बर, पुढे. मग तुम्ही बाकड्या खालून बाहेर येता आणि बोलता, अबे तान्या, बिना केले के छिलके. उलट बोलतो हा तो. बिना केले के छिलके क्यों आवाज दे रेला है? मैं सो रेला है ना नीचे बच्ची. असं मी बाकड्या खालून बोलतो. मग तानसेन बोलतो, चल 12 कुछ तो करते ना 1 तास. मग तुम्ही तान्याला बोलता, काय? कुछ तो सुना ना, ओल्ड स्कूल क्लासिक ऐसा कुछ तो. मग तानसेन बोलतो, सुनाता है ना बच्ची, मैं सुनाता है. मग तुम्ही बोलता, ए लेकिन इस बार ऐसा सुना ना कि बरसात नहीं होना चाहिए, नहीं तो भट्टी बुझ जाएगी. गप्प बस. ही काय वेब सिरीज आहे? ही कसली वेब सिरीज आहे सलीम? बघायला कोण येईल का ही वेब सिरीज? दादोस, हा. सगळे येणार. कोण? ही वेब सिरीज हिट ठरणार. हिट कशावरून? कारण हिच्या टीजरला 2 मिनिटात 1200 मिलियन लाईक्स आलेले आहेत. एवढा वेळ आहे लोकांना? काय दाखवलंच काय त्या टीजर मध्ये? टीजर हिट आहे. का? टीजर मध्ये तुम्ही पलंगावर झोपलेले असता, बस. पेपर वाचत असता आणि पलंग हलत असतो.
कॅमेरा असा खाली 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 जातो हा. आणि मग दिसतं काय मी पलंगाच्या इथे तुमचे पाय पकडलेले असतात आणि हट्ट करत असतो कसला? दादूस मला चिक्की हवी, दादूस मला चिक्की हवी, मला शेंगुदाणा चिक्की हवी. अरे थांब, 5 रुपयाच्या शेंगूदाणा चिक्कीसाठी एवढा वेळ हलवलास तू? सलीम, तुला कळतंय का वेब सिरीज पण थोडी हल्लेली वाटते ती? नाही दादूस, ही वेब सिरीज करोडो रुपये कमवणार. कशी कमवेल ती? कमवेल तेव्हा जेव्हा मी तू ही करायला परमिशन देईन तुला. कळलं काय? ही वेब सिरीज करण्यासाठी मी तुला परमिशन देणार नाही आणि माझ्या प्रॉपर्टीचा तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम, तुमच्या छदामाची मला गरज नाहीये दादूस. का? कारण तुमची तिजोरी मी ऑलरेडी मागून फोडलेली आहे. मागून? ही वेब सिरीज होणार. हा मी चाललो डिरेक्ट करायला. सलीम, सलीम, सिपाहियों, चुनवा दो इस नामाकुल को. सलीम, स्टॉप, सलीम, स्टॉप, सलीम. वा 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 वा, दर्जेदार फालतुगिरी. वन्स अगेन प्रसादा. सुपर फॅन्टॅस्टिक. या सिरीजची काहीतरी एक वेगळीच मजा आहे आणि टेरिफिक वेगळ्या झोनचा ह्युमर आहे या सिरीजमध्ये आणि तुम्हाला दोघांना तो सापडला आहे आणि त्याच्यातही त्या ह्युमरच्या वाटेने जाता जाता स्वादुपिंडाच्या मागे लपलेली किडनी किंवा असण्यापेक्षा नसण्याची चर्चा जास्त होणं किंवा मुतारी बांधायला वेळ लागत नाही अशी वाक्य तू पेरतोस श्रमेश प्रथमेश. क्या बात आहे यार, टेरिफिक मजा आली. मी खूप एन्जॉय केली. धमाल. प्रथमेश श्रमेश दोघांचे खूप कौतुक. वंडरफुल. सई. मला ते वाक्य खूप आवडलं की श्रमेश प्रथमेश कोणाला माहीत नाही आहेत, म्हणजे हा जोक स्वतःवरती करणं आणि तितक्याच ताकदीनं कामातून ते प्रूव्ह करणं, हे आय थिंक ह्याच्यासारखं वंडरफुल दुसरं काही असू शकत नाही जे तुम्ही करताय. ऑल द बेस्ट. असेच हसवत राहा. Keep it up, boys.